आता मी आहे माझ्या कोकणाच्या घरी, जसं तुम्हाला मागे दिसतं आहे. आणि आता आमच्या कोकणाच्या घरच्या समोर काही भाज्या आणि फळं जी आली आहे, जे आपल्या मे महिन्यामध्ये, एप्रिल ह्या महिन्यामध्ये येतात. तर चला मग आता ती बघूया आणि आपल्या कोकणाचा आनंद घेऊया. हे संपूर्ण टोमॅटोचं बाग आहे. तर टोमॅटो छोटे आहेत आणि कच्चे आहेत. बघा, कच्चे आहेत. टोमॅटो तुम्हाला पडलेला दिसेल. तर हे आहे संपूर्ण एवढं लावलं आहे टोमॅटोचं बाग इथून इथपर्यंत. जे कोकण आहे ते काही गोष्टींसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्याच्यामधली एक अशी गोष्ट म्हणजे आपले काजूचे बोंड. तर आता घरच्या एक्झॅक्टली समोर म्हणजे इकडे काजूचा बोंडाचं झाड आहे. तर मी तुम्हाला दाखवते किती काजूचे बोंड लागली आहेत आणि खूप सारे काजूचे बोंड गळून पडले. तर ती इकडे गळून पडली आहे. इथे पण बघा, आम्ही कालच आलेलो मुंबईवरून, तर ही अवस्था आम्हाला बघायला मिळाली. आणि इकडे बघा किती सारे काजूची बोंड लागली आहेत बघा. हे बघा, पण हे वेस्ट नाही जाणार आहेत. आम्ही असं करणार आहेत की हे जे पण बोंड आहेत ते फुकट जाणार, मात्र जे पाठचे काजू आपल्याला दिसत आहेत ते आपण काढून घेणार आहोत. जे बोंड पडलेली ना त्याची बोंड फुकट तर गेलीच, मात्र हे काजू बघा इकडे सुकवलेत. ही आहे वाल सुकवलेली. हे परत काजू सुकवलेत. हे आमचा संपूर्ण कलिंगडचा मळा. आणि बघा किती मोठे कलिंगड लागले आहेत. हे बघा, हे दुसरं आहे, तिसरं. खूप खूप जास्त कलिंगड लागले, जास्त प्रमाणात कलिंगड लागले. आणि कलिंगडचं वजन जसं आपल्याला माहिती आहे वेगवेगळं असतं. आणि वांगी बघा, हे अगदी कलिंगडला लागूनच वांग्याची झाडं आहेत. तर हे बघा वांगी बघा किती छान लागली आहेत. आपल्या कोकणात किंवा आपण जेव्हा आपण गावी येतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की आपल्याला सगळं काही ताजं मिळतं, एकदम नॅचरल, काहीच आर्टिफिशियल फ्लेवर न ॲड करता अगदी ताज्या ताज्या गोष्टी खायला मिळतात. तर आता आपण एक कलिंगड काढणार आहोत. ही आहे माझी मातश्री प्रिया आई. तर आता ही आपल्याला मदत करणार आहे कलिंगड काढायला. तर मम्मी, आता कोणता कलिंगड पिकलाय काय वाटतो? हा खराब झालाय. सगळी खराब नाही झालंय, ते जमिनीला लागल्यामुळे, ते टेकल्यामुळे असं झालंय. तर आता हा कलिंगड आहे जो आपण काढणार आहोत, म्हणजे मम्मी काढणार आहे. तर चला बघूया. हा, तोड खायचंच आहे. बघू, दाखव केवढा मोठा आहे. किती मोठा आहे बघा हा कलिंगड, किती जास्त जड आहे तो. खूप मोठा कलिंगड आहे, मस्त आहे, अगदी ताजा आहे एकदम. 5 किलोचा असणार. आवाज बघा. आणि हे कृत्रिम नाही आहे, ऑर्गॅनिक, एकदम ऑर्गॅनिक आहे, सगळं नॅचरल आहे, काहीच आर्टिफिशियल घालून उगवता आलेला कलिंगड बघा. तर आता आम्ही ह्याचं वजन केलं ह्या कलिंगडचं. आणि ह्याचं वजन किती असेल तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये गेस करा. मी सांगणार आहे ह्याचं वजन किती आहे, पण तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये गेस करा की ह्याचं वजन किती असणार. हा, पावणे 6 किलो. 5 किलो 700. आता मी तुम्हाला दाखवते सुपारीची झाडं आणि पपया, भरपूर पपया लागले, तर आपण तेही बघणार आहोत. संपूर्ण सुपारीची झाडं आहे. एक टिप्पणी म्हणजे असं की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर सुपारीचा व्यवसाय उत्तम असतो, कारण त्याच्यामध्ये प्रॉफिट होणं भरपूर, म्हणजे प्रॉफिट खूप जास्त होत. बघा मके लागले थोडे थोडे. आता जेव्हा पूर्णपणे झाले असतील तेव्हा मस्तपैकी आपले व्हाईट मके जे असतात, व्हाईट कॉर्न, ते आजकाल मिळत नाही कारण सगळीकडे मुंबईला मार्केटला अमेरिकन कॉर्न अवेलेबल असतात. तर मस्तपैकी व्हाईट कॉर्न खायचा आनंद मिळणार. मालवणी पद्धतीमध्ये चवळीची उसळ म्हणून एक पदार्थ आहे जो आपण करतो. तर हे बघा, ही आहे ती चवळी आहे. ती अशा प्रकारे सुकवली जाते. ही अशी पूर्णपणे सुकते, मग त्याला जोडतात आणि मग त्याचे गरे जे येतात बाहेर, गर जे येतात त्याने आपण चवळीची उसळ करतो.
तर मंडळी, हा होता माझा व्हिडिओ माझ्या कोकणाच्या घरच्या जे परिसरात लावलेली भाज्या आणि फळं आहेत त्यांच्याबद्दल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच येणार आहे आपल्या कोकणातले असे भरपूर व्हिडिओ घेऊन, तेही पाहायला विसरू नका.